नमस्कार मित्रांनो, मी उमेश धंद्राळे. आपण बघत आहात अपडेट अमळनेर 9 न्यूज. आज रविवार आणि नेहमीप्रमाणे रविवारी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत एक स्पेशल रिपोर्ट. आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही एका सरोवराच्या संदर्भातील माहिती आपणापर्यंत पोहोचवणार आहोत. या सरोवराच्या बाबतीत आपण नक्कीच ऐकलं असणार, परंतु काही गोष्टी अजूनही अशा आहेत की ज्या निश्चितपणे आपण ऐकलेल्या किंवा बघितलेल्या नसतील. हो, लोणार सरोवर जवळपास अनेक लोकांना माहीत आहे, परंतु लोणार सरोवराच्या काठावरच्या चमत्कारिक मंदिरांच्या बाबतीत आपल्याला काही माहिती आहे का? तर यापैकी अनेक लोक म्हणतील नक्कीच नाही. आणि नेमकं आम्ही हीच माहिती आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत, जेणेकरून पर्यटनासोबतच आपण या चमत्कारिक मंदिरांच्या बाबतीतलं ज्ञान घेऊ शकाल आणि दर्शनसुद्धा घेऊ शकाल. विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेलगत बसलेलं हे लोणार सरोवर नक्कीच आपण एकदा भेट द्या आणि बघा या चमत्कारिक मंदिरांची माहिती. चला तर जाऊया लोणार सरोवराच्या सफरीवर आणि जाणून घेऊया इथल्या या चमत्कारिक मंदिरांची माहिती. अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. सोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आपल्याला रोज नवनवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर सगळ्यांच्या आधी मिळू शकतील. जय हिंद, जय भारत. तिरुपति बालाजी मंदिर जालना. मंदिर कुठे? रस्त्याने चालत बस स्टँड गाठण्याचा आमचा निर्णय योग्य होता हे चालताना आमच्याच लक्षात आलं. कारण या 20 मिनिटाच्या वॉकमध्ये अनेक मंदिरं, नद्या, सूर्योदयाला झालेली सुरुवात, गावपण जपलेली अनेक घरं आम्हाला पाहायला मिळाली. आम्ही जालना बस स्टँडला आलो आणि लोणारकडे जाण्यासाठी कोणती बस भेटते का ते पाहू लागलो. ती बस न मिळाल्याने आम्ही सुलतानपूरला जाणारी बस पकडली. आणि फायनली आम्ही लोणारला उतरलो. आता इथे मी तुम्हाला सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, ती म्हणजे लोणार बस स्टँडला उतरून जर तुम्ही गुगल मॅपला लोणार सरोवर असं टाकत असाल तर अजिबात टाकू नका. कारण लोणार सरोवर हे खूप आत आहे, पण त्याआधी लागतं ते म्हणजे गोमुख धार मंदिर. सुरुवात तिथूनच होते. त्यामुळे तुम्ही गुगल मॅपवर गोमुख धार मंदिर टाकून चालत अवघ्या काही मिनिटात गेटवर पोचाल. कोविड नंतर गेटवर हा बोर्ड लावण्यात आला आहे. आत गेल्यानंतर सुरक्षा रक्षक तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आलात याची नोंद करून घेतात. काहीच पायऱ्या उतरून आल्यानंतर समोर दिसतो तो लोणार सरोवर, पण आमच्या नजरा शोधत होत्या त्या म्हणजे त्या पाण्याच्या धारेला.
अखेर पायऱ्या उतरून आम्ही गेलो. किल्ल्यासारख्या दिसणाऱ्या दरवाजातून आत गेल्यावर दिसला तो दगडी पाषाणापासून बनवलेला एक सुंदर परिसर, ज्यात अनेक मंदिरं दिसत होती. पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर समोर बघताय तो आहे ब्रह्मकुंड. यात गोमुखधार नसून येथे पाणी झऱ्यातून येत असते, म्हणून हे पाणी स्थिर आणि नितळ असते. पौराणिक कथेनुसार विष्णूच्या पदतीर्थाचा कलश ब्रह्मदेवाने इथेच भरून ठेवला होता. हजारो वर्षांपूर्वी झालेल्या उल्कापातामुळे लोणार येथे सरोवराची निर्मिती झाली. पण या लोणार सरोवराचं सौंदर्य जिच्यामुळे अबाधित राहिलं, अशा धार तीर्थाला विसरून कसं चालेल. या जागेला धारकुंड, गोमुख धार मंदिर, गंगा भोगावती तीर्थ अशा अनेक नावांनी संबोधित केलं जातं. ह्या जागेच्या धार्मिक, पौराणिक, वैज्ञानिक आणि शिवकालीन अशा सर्व महत्त्वाच्या गोष्टींबद्दल मी आज तुम्हाला माहिती देतो. सुरुवात करूया महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून. खरं तर लोणारवासियांसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक प्रसंगी याच लोणार धारेचे पाणी इथून नेण्यात आले होते. देवगिरीचे राजे कृष्णदेव आणि महानुभावाचे संत चक्रधर स्वामी यांची प्रथम भेट येथेच झाली होती. खाली उतरायला बंदी केलं रे. आमच्या आंघोळीचे चान्सेस हुकले. हो आहेच तर रे, हीच तर ती पाण्याची धार. हिंदू धर्मग्रंथांमधील मानाच्या असं मानलं जाणाऱ्या स्कंद पुराणामध्ये सुद्धा या धारेचं वर्णन केलेलं आहे. यावरूनच समजतं की ही जागा आपल्या कल्पनाशक्तीच्या पण पलीकडे कितीतरी पटीने जास्त पुरातन आणि तितकीच रहस्यांनी भरलेली आहे. कुठल्याही संताची पुण्यतिथी असली की भाविक इकडे येऊन आंघोळ करतात आणि नंतरच पुढे जातात. हे या जागेचं धार्मिक महत्त्व. भगवान विष्णूने लवणासुराचा वध केल्यानंतर विष्णूचा दाह शांत करण्यासाठी गंगा भोगवती येथे अवतरली आणि भगवान विष्णूंनी भोगवती कुंडात स्नान करून आपला दाह शांत केला. पौराणिकदृष्ट्या ही धार गंगेतून येत असल्यामुळे येथे आंघोळ करणे हे पुण्याचे समजले जाते. भगवान विष्णूच काय तर प्रभू श्रीरामांनी सुद्धा इथे स्नान केल्याचे सांगितले जाते, कारण इथून पुढे पायऱ्या उतरल्यानंतर माता सीतेच्या स्नानासाठी तयार केलेले कुंड देखील इथे आजही अस्तित्वात आहे. वर्षाच्या या परिसरात ठिकठिकाणी हात जोडून नमस्कार करत असलेल्या अनेक आकृत्या कोरलेल्या दिसल्या. या आकृत्या फक्त गोमुखधार मंदिराच्या परिसरात नाही, तर संपूर्ण लोणार परिसरातील मंदिरात बघायला मिळतात. या परिसरात अनेक ठिकाणी महादेवाची पिंड बघायला मिळतं. हे समोरच असलेलं महादेवाचं सुंदर मंदिर बघा.
महादेवाच्या मंदिराचं दर्शन घेऊन झाल्यानंतर वरती पायऱ्या चढताना समोर दिसतं ते भगवान विष्णूंचं मंदिर. या मंदिरात भगवान विष्णूंची बाल अवतारातील मूर्ती आहे. काय इकडे या मंदिराच्या बाजूला असलेल्या जागेत आम्ही निवांत बसून होतो. इथे आम्ही बराचसा वेळ घालवला, कारण इथून मंदिर आणि लोणार सरोवर अशी दोन्ही महत्वाची ठिकाणं दिसत होती. ची पाहणी केली. त्यांनी धारातीर्थ आणि इतर परिसराची स्वतः पाहणी करत इथली अनेक माहिती जाणून घेतली. लोणार सरोवराला भेट देणारे ते आजवरचे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. ही सर्व मंदिरं द्राविडियन पद्धतीची बांधलेली आहेत. द्राविडियन म्हणजे साऊथ इंडियन स्टाईल पद्धतीची. याची बांधणी ही अशा पद्धतीने केली की एक दगड दुसऱ्या दगडात अडकवलाय, इंटरलॉक पद्धतीने. यावरूनच कळतं की तेव्हाची आर्किटेक्चर किती ॲडव्हान्स होतं. सर्व मंदिरं यादवकालीन आहेत. लवणासुराचा वध करण्यासाठी भगवान विष्णूंनी येथे बालअवतार घेतला होता. त्यामुळे येथील मंदिरामध्ये भगवान विष्णूंची बालअवतारातील मूर्ती स्थापित केलेली आहे. या गोमुखधारेतून निघणारं पाणी हे कुंडामध्ये साचतं आणि अतिरिक्त पाणी हे कुंडाखाली असलेल्या मार्गिकेमधून निघून लोणार सरोवरास जाऊन मिळतं. लोणारकडे जाण्यासाठी आम्ही पायऱ्या उतरू लागलो. गोमुखधारेचं पाणी सतत वाहत होतं. ज्यांना वर आंघोळ करायला जमलं नाही ते इथे सुद्धा आंघोळ करू शकतात. पण जागोजागी असलेल्या शेवाळामुळे आम्ही तिथे जाणं टाळलं आणि पुढचा प्रवास चालू ठेवला. सध्या तरी आपण या पायऱ्या उतरतोय, पण या पायऱ्या संपल्यानंतर लोणार सरोवराकडे जाण्यासाठी आपल्याला जंगलातील पायवाट तुडवावी लागणार आहे. या वाटेवर एकूण 15 मंदिरं आहेत. त्यात पाप हरेश्वर मंदिर, कुमारेश्वर मंदिर, यज्ञेश्वर मंदिर, रामगया मंदिर, शंकर गणेश मंदिर, विष्णू बगीचा मंदिर, वाघ महादेव मंदिर, मोर महादेव मंदिर, कमळजा देवी मंदिर, महादेव मंदिर, अंबरखाना मंदिर, मुंगळा महादेव मंदिर, देशमुख मंदिर, चोपडा महादेव मंदिर, पिराची छत्री अशा एकूण 15 मंदिरांचा समावेश आहे. या 15 मंदिरांपैकी आपण सगळी मंदिरं नाही बघणार, पण त्यातली 7 मंदिरं नक्कीच बघणार आहोत. पायऱ्या उतरून खाली येताना पाण्याचा खळखळाट ऐकायला येतच होता आणि समोर दिसला ते म्हणजे अगदी छोटासा धबधबा आणि त्याच्या समोर दिसलं ते म्हणजे पाण्याने भरलेलं कुंड. पावसामुळे त्यात माती साचली होती, पण त्यात साठलेलं पाणी हे अतिशय थंड होतं. वरून आलेलं पाणी याच कुंडात जमा होऊन पुढे आपली वाट काढत खाली साच्या पिंडीसमोर विराजित असतो. पण इथे ही भग्न अवस्थेतील मूर्ती मंदिराच्या दरवाजाच्या बाजूला ठेवलेली दिसून येते. ही सर्व मंदिरं यादव आणि चालुक्य काळात बांधली गेलेली आहेत. असं म्हणतात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी सुद्धा या मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी मदत केली होती. हे मंदिर इजिप्तमधल्या पिरॅमिडसारखे बांधले गेले आहे. मोठी मोठी आयताकृती दगडं एकमेकांवर रचून हे मंदिर बांधले गेले आहे. पाषाणातील कोरीव काम, उंच रेखीव खांब आणि त्यावर दगडी छत्र असा यादवकालीन साम्राज्यातील प्राचीन शिल्पकलेचा उत्तम नमुना म्हणजे लोणार सरोवरातील 15 मंदिरांचा समूह. मला एवढा कोरलाय ना आणि शांतता व फक्त आवाज होते पक्ष्यांचा. भाई या परिसरात जितकी मंदिरं आहेत ती 3 विभागात विभागली गेली आहेत, म्हणजे सभामंडप, अंतरा आणि गर्भगृह. याचं विश्लेषण करायला गेलो तर सोप्या भाषेत इतकंच सांगेन की सभामंडप म्हणजे पृथ्वीवर राहणारी माणसं.
गर्भगृह म्हणजे स्वर्ग जिथे देव राहतो, आणि पृथ्वी आणि स्वर्गाच्या मधली जागा म्हणजे अंतरा. हे लाव ना, टॉर्च लाव ना, फ्लॅशलाईट लाव आतमध्ये. दुपारचे इतके कडक ऊन बाहेर पडलेले असताना देखील दिवसाच्या तिन्ही प्रहरात याचे सौंदर्य खुलते. म्हणजे दिवसभरात जशी जशी सूर्याची किरणं बदलतात तसं तसं याचं सौंदर्य बदलत जातं. कुमारेश्वर मंदिराच्या समोर जी आपल्याला महादेवाची पिंड दिसते तिथे आहे सीता नाणी. वनवासात असताना अयोध्या ते रामेश्वर पर्यंत जाताना राम, लक्ष्मण आणि सीता 249 ठिकाणी थांबले. त्यापैकी सीता नाणी हे एक आहे. या वनवास काळात असताना इथे सीतामाता यांना स्नान करायचं होतं, पण पाण्याची व्यवस्था नव्हती. तेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांनी धनुष्यबाण इथे मारून पाणी प्रकट केलं आणि सीतामाता यांनी इथे स्नान केले. तुम्ही जर ही नाणी नीट बघितलीत तर तुम्हाला गोमुखधार मंदिराचं पाणी आणि या नाणीतून निघणारं पाणी यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. मागे फक्त दगडाचा भाग आहे. कुठेही पाण्याचा स्रोत दिसत नाही. तरीही इथून निघणारं पाणी हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. कुमारेश्वर मंदिर आणि सीता नाणी बघून झाल्यानंतर आम्ही सरोवराच्या दिशेने खाली उतरू लागलो. इथून पुढे फॉरेस्ट एरिया चालू होतो. लोणार सरोवराच्या जतनासाठी आणि संवर्धनासाठी लोणार सरोवर हा वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे. या लोणार अभयारण्यात आपल्याला मोर, कोतवाल, स्वर्गीय नर्तक, गोल्डन डक, फ्लेमिंगो, हॉर्नबिल, हुदहुद्या जातीचे पक्षी बघायला मिळतात. इथे बिबट्या, तरस, कोल्हा यांचं वास्तव्य आहे. ते लोणार सरोवराचं पाणी पिऊ शकत नाही, म्हणून फॉरेस्ट डिपार्टमेंटने इथे त्यांच्या पाणी पिण्यासाठी जागोजागी पाण्याचे पाणवठे बनवून ठेवलेत. हे प्राणी मोस्टली रात्रीच पाणी प्यायला येतात. इथे आपल्याकडे कॅमेरा असेल तर तुम्हाला 100 रुपये अतिरिक्त द्यावे लागतात. पुढे गेल्यावर अजून एक प्राचीन मंदिर दिसतं, ते म्हणजे यज्ञेश्वर मंदिर. हे सर्वात महत्त्वाचं मंदिर आहे, कारण ह्याचा इतिहास थोडा वेगळा आहे. या मंदिरास शुक्राचार्याची वेधशाळा असं म्हणत. शुक्राचार्य, हो, दैत्यगुरु शुक्राचार्य. या मंदिरात शुक्राचार्याची वेधशाळा आणि यज्ञेश्वर मंदिर असं म्हणतात. सगळ्यात आधी जाणून घेऊया या मंदिरात शुक्राचार्याची वेधशाळा असं का म्हणतात. या मंदिरामधून तारे आणि ग्रहांचा अभ्यास व्हायचा. आता हे मंदिर जरी भग्न अवस्थेत दिसत असलं तरी एकेकाळी साचेबद्ध पद्धतीने दगडी खांबावर उभारण्यात आलेल्या या सभागृहाच्या छतावर विशिष्ट प्रकारचे घुमट होते. या घुमटाला चारही बाजूनी छिद्र होती. सभामंडपातून घुमटाद्वारे अवकाशातील तारे आणि ग्रहाचा अभ्यास करून पावसाचा अंदाज तेव्हा वर्तवला जात असे. आता जाणून घेऊया या मंदिरास यज्ञेश्वर मंदिर असं का म्हणतात. या मंदिरात भगवान महादेवाची पिंड स्थापन केलेली आहे. त्या काळी इथे मोठ्या प्रमाणात होम हवन केले जात असे. आयुर्वेदाचा अभ्यास इथेच केला जात असे. दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी मृतसंजीवनीचा शोध देखील इथेच लावला होता. याज्ञेश्वर हे आयुर्वेदाचे तज्ज्ञ होते. त्यांनी येथील वनस्पतीचा अभ्यास करून विविध रोगांवरती औषध शोधून काढले. या मंदिराच्या परिसरातील काही दगडांवर दुसरा दगड आपटला असता लोखंडाचा आवाज येतो. वाघ आहे मध्ये, हत्ती आहे. त्या काळातील हे सर्वात सुंदर मंदिर होते, म्हणून हेच मंदिर पुन्हा नव्याने जोडण्यात येणार आहे. बाहेर जे मंदिराचे भग्न अवस्थेत अवशेष तुम्ही बघताय त्या प्रत्येक दगडावर पुरातत्व खात्याने एक नंबर टाकून ठेवलाय. या आकड्यानुसार यातील प्रत्येक दगड हा जोडून मंदिर पुन्हा बांधण्यात येणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक सुंदर मंदिर पुन्हा एकदा बघायला मिळेल. हे बघ ना, मंदिराचे अवशेष बघ, सगळे कार्विंग केलेले पडलेत. या परिसरात एकूण 12 शंकराची मंदिरं आहेत. असं म्हणतात जर तलावाला पूर्ण प्रदक्षिणा घालून या मंदिरांचं दर्शन घेतलं तर 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेण्याचं पुण्य प्राप्त होतं.
ही सर्व मंदिरं 11व्या आणि 12व्या शतकातील असून बरीचशी मंदिरं ही भगवान शंकर आणि माता कमळजा देवी यांची आहेत. म्हणजे शिव आणि शक्ती यांचा अनोखा संगम इथे बघायला मिळतं. पुढे गेल्यानंतर जंगलात 2 वाटा दिसल्या. एक सरोवराकडे जात होती आणि एक जात होती रामगया मंदिराजवळ. या मंदिराबद्दल आम्हाला फॉरेस्ट ऑफिसरने सांगितलं होतं, म्हणून आम्ही तिथे जाण्याचा निर्णय घेतला. इकडे बोलतो लेफ्ट साईडला जा, वरती मंदिर बघा, जायचं का? लोणार सरोवराच्या सभोवताली जी मंदिरं आहेत त्यातील पुढील मंदिर म्हणजे रामगया मंदिर. प्रभू श्रीराम वनवासात असताना येथूनच गेले होते, म्हणून या मंदिराला रामगया मंदिर असं म्हणतात. रामगया मंदिर हे थोडं उंच भागावर आहे. या मंदिराच्या आतील राम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्ती निजामांच्या काळात नष्ट झाल्या. नंतर इथे लाकडापासून बनवलेली मूर्ती ठेवण्यात आली, पण काही वर्षांपूर्वीच इथे दगडी मूर्तीची स्थापना झाली. या मंदिराच्या बरोबर समोर पवनपुत्र हनुमानाचं मंदिर आहे. हा बासरी वाजवतोय, हा ताशा वाजवतोय, ढोल वाजवतोय, हा पुन्हा ताशा वाजवतोय, ही बासरी वाजवतोय. कार्विंग मग एवढी भारी केली, एकावर एक बसले सगळे. ह्या मंदिराचं वेगळेपण म्हणजे आपण प्रत्येक मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीसोबत माता सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या सुद्धा मूर्ती बघतो. पण या मंदिरात तर फक्त प्रभू राम आणि मंदिरासमोर हनुमानाची प्रतिमा आहे. माता सीता आणि लक्ष्मण यांची उणीव भासू नये म्हणून या मंदिराची रचना अशी काही करण्यात आली आहे की जर तुम्ही मूर्तीच्या बरोबर समोर उभे राहून जर हात जोडलेत तर तुमची सावली ही प्रभू रामांच्या डावीकडे आणि उजवीकडे पडते आणि भ्राता लक्ष्मण आणि माता सीता समोरच असल्याचा भास होतो. मंदिराच्या सुरुवातीलाच आपल्याला एक कुंड बघायला मिळतं. हे मातीने पूर्णपणे भरले होते. इथे कुंड होतं हेच मुळात माहिती नव्हतं, पण काही वर्षापूर्वी झालेल्या उत्खननात या कुंडाचा शोध लागला. ह्याच कुंडाला रामकुंड किंवा पुष्कर तीर्थ म्हणून ओळखले जाते. असे सांगितले जाते की प्रभू श्री रामचंद्रांनी आपल्या बाणाच्या सहाय्याने याच कुंडात गौतमी गंगा प्रकट केली होती. प्रभू श्रीराम हे वनवासात असताना त्यांना त्यांचे पिता राजा दशरथ यांच्या निधनाची बातमी कळाली. तेव्हा त्यांनी ह्याच कुंडात त्यांचे श्राद्ध केले होते. म्हणूनच आजही लोणार घाटावर कित्येक जाती जमातीचे लोक पिंडदान करतात. कोरीव पद्धतीने करण्यात आलेली वास्तुशिल्पकला येथील सर्व मंदिरात एकसारखी असली तरी प्रत्येक मंदिरात आपण नवीनच काहीतरी बघतोय असं जाणवतं. राम मंदिराच्या बाजूला तुम्हाला जे मंदिर दिसते ते आहे शंकर गणेश मंदिर. मंदिराच्या आत चौकोनी महादेवाची पिंड आहे, ती सुद्धा 3 थरांची. भगवान शंकरांची जी 12 ज्योतिर्लिंग आहेत ती भारतात वेगळ्या वेगळ्या स्थानांवर आहेत. आता एक सामान्य माणूस ही सगळी ज्योतिर्लिंग तर फिरू शकत नाही, म्हणूनच 12व्या शतकात एक वेगळी संकल्पना शोधण्यात आली. ती म्हणजे या सरोवराचा आकार पृथ्वीसारखाच गोल आहे, त्यामुळे सरोवराच्या परिसरात 12 महादेवाची मंदिरं बांधली गेली. म्हणजे या तलावाला प्रदक्षिणा घालत जर कोणी या 12 मंदिरांचं दर्शन घेतलं तर त्याला 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शनाचं पुण्य मिळावं, हा त्यामागील हेतू. या मंदिरात जी शंकराची पिंड दिसत आहे यास रामेश्वर ज्योतिर्लिंग असंही म्हणतात. अँड फायनली लोणार सरोवर. भारी यार. तेव्हा मंदिर बघ समोर देवीचं तिकडे जायचं ना. हो. झालं का फिरून? हो. लोणार हे नुसतं नाव जरी ऐकलं तरी डोक्यात पहिलं येतं ते लोणार सरोवर. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्याला लोणारमुळे आज जागतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या लोणार सरोवराची दखल चक्क नासाने सुद्धा घेतली आहे. ही खूप मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. उल्कापातामुळे तयार झालेले बेसॉल्ट खडकातील खाऱ्या पाण्याचे हे जगातील एकमेव सरोवर आहे. 52,000 वर्षापूर्वी 20 करोड टन वजन असलेली उल्का 20 किलोमीटर प्रति सेकंदाच्या स्पीडने पृथ्वीच्या दिशेने येत होती. पण जेव्हा पृथ्वीवर असलेली ओझोन लेअर पार करून तिने जेव्हा पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला तेव्हा तिचा स्पीड वाढून 40 किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने ती खाली आली. ओझोनची लेअर ब्रेक केल्यामुळे जी काही उल्का पृथ्वीच्या दिशेने आली ती पूर्णपणे जळतच आली आणि अतिशय वेगाने आदळली.
हा इम्पॅक्ट इतका भयानक होता की पृथ्वी अक्षरशः हादरली. हिरोशिमा आणि नागासाकी वर अणुबॉम्ब हल्ला झाला तेव्हा त्याचे परिणाम जपानचे लोकांवर आयुष्यभरासाठी झाला. मग विचार करा, तसाच काहीसा किंवा त्यापेक्षा जास्त परिणाम इथे दिसून आला असेल. असं म्हणतात की पडलेली उल्कापिंड कितीतरी काळ जळतच होती. नंतर जसा जसा काळ बदलत गेला, वातावरणात बदल होत गेले, तसं इथे पावसाचं पाणी जमा होत गेलं आणि तलाव तयार झालं. आता जर पाणी पावसाचं आहे तर मग समुद्रापेक्षा कितीतरी पटीने खारट कसं, असा प्रश्न पडला असेल. तर झालं काय, इथे जो दगड पडला तो होता बेसॉल्ट खडक. बेसॉल्ट खडकात 80% बेसॉल्टचं प्रमाण आणि 20% आयनचं गुणधर्म असतात. पावसाच्या पाण्याबरोबर आजूबाजूच्या परिसरात पडलेले बेसॉल्टचे कण हे पाण्यासोबतच खाली आले. या सरोवराचा शोध 1823 साली ब्रिटिश लष्करी अधिकारी सर G.E. अलेक्झांडर यांनी लावला. तेव्हा या सरोवराची निर्मिती ज्वालामुखीमुळे झाली असावी असा अंदाज वर्तवला जात होता. मग हे लोणार सरोवर खऱ्या अर्थाने नावारूपास कधी आलं? तर झालं असं की 1969 साली नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवलं. त्यांनी तिथले मातीचे अनेक नमुने सोबत आणले. चंद्रावर ज्या ठिकाणी उल्का पडली होती त्या पृष्ठभागावरील खडक आणि सरोवरातील खडक यांच्या नमुन्यात साम्य आढळले. यावरूनच लोणार सरोवर महाकाय उल्काच्या आघाताने निर्माण झाला हा विचार उफाळून आला. हे सरोवर किती जुनं आहे असा प्रश्न पडला असेल तर त्याची उत्तरं 2 आहेत. पहिलं म्हणजे 1975 साली थर्मोल्युमिसेन्स तंत्रज्ञानावरून याचे वय 52,000 वर्ष आहे असं सांगितलं गेलं आणि इथल्या सगळ्या फलकांवर तेच दिसतं. पण काळानुसार तंत्रज्ञान बदलत गेलं आणि अलीकडेच ॲर्गॉन डेटिंग वापरून जे वय काढलं ते होतं 5,47,000 वर्ष. सरोवरचं घेतलंय आणि हे पाणी आपलं साधं पाणी आहे. हे खूप खारट आहे कारण याच्यामध्ये बेसॉल्ट खडकाचं प्रमाण वगैरे जास्त आहे. याच्यामध्ये साध्या पाण्यामध्ये जर आपण हळद टाकली तर ते पाणी पिवळं होतं, पण तेच हळद जर याच्यात टाकली समुद्राच्या पेक्षा कितीतरी पटीने जास्त, 10% जास्त तरी हे पाणी खारट आहे आणि काही वेळामध्ये हे अजून लाल होणार. आतापर्यंत वैज्ञानिकदृष्ट्या लोणारचं महत्त्व जाणून घेतलं. आता बघूया नाण्याची दुसरी बाजू, ते म्हणजे धार्मिक महत्त्व. धार्मिक दृष्टिकोनातून बघितलं तर रामायणामध्ये याचं पंचास्पर सरोवर म्हणून उल्लेख आहे. पौराणिक कथेनुसार लवणासूर नावाचा राक्षस याच सरोवरात लपून बसला होता. भगवान विष्णूंनी त्याचा वध केला. लवणासुराच्या नावाची फोड म्हणजेच लवण म्हणजे मीठ आणि असुर म्हणजे राक्षस अशी केली जाते. या परिसराला लोणार हे नाव लवणासुरावरनच पडलं असं सांगितलं जातं. भगवान विष्णूंनी लवणासुराचा वध केला आणि लवणासुराच्या रक्तापासून सरोवरात औषध उपयुक्त पाणी तर लवणासुराच्या मांसापासून औषध उपयुक्त क्षार तयार झाले. म्हणून हे पाणी खारट आहे असं बोललं जातं. ऐकून खोटं वाटेल पण हे औषधी गुणधर्म असलेलं लोणारचं पाणी एकेकाळी विकलं जात होतं. या पाण्याचं माप करणारे मापारी आणि या पाण्यापासून साबण बनवणारे साबणकरी आजही लोणार परिसरात राहतात. लोणार सरोवरापासून बनवल्या गेलेल्या साबणाबद्दल 16व्या शतकात लिहिलेल्या ऐन-ई-अकबरी मध्ये याबद्दल नमूद केल्याचं दिसून येतं. लोणार सरोवरात जरी पावसाचे पाणी जमा होत असले तरी याचा रंग हिरवा आहे. याचं कारण म्हणजे पाण्यावर असलेली ब्लू ग्रीन अल्गी. ब्लू ग्रीन अल्गी म्हणजे नीलहरित शेवाळ. या शेवाळाच्या बद्दल सांगायचं तर या शेवाळामध्ये हाय प्रोटीन असतं. याचा उपयोग डायबेटीस पेशंटसाठी टॅबलेट बनवण्यासाठी होतो. रोहित नावाचा पक्षी ही शेवाळ खाण्यासाठी लांबून प्रवास करून इथे येतो. या पाण्यात एकही जलचर प्राणी राहू शकत नाही कारण या पाण्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण अत्यंत कमी आहे. जे काही थोडेफार पक्षी तुम्हाला पाण्यावर फिरताना दिसत आहेत ते फक्त ही शेवाळ खाण्यासाठी आलेले आहेत. तलावाच्या बाजूच्या पायवाटीने चालत चालत पुढे गेल्यावर आपल्या नजरेस पडतं ते वाघ महादेव मंदिर. एकेकाळी या परिसरात वाघ खूपदा दिसायचा म्हणून या मंदिरास वाघ महादेव मंदिर असं बोलतात असं सांगितलं जातं. वाघ महादेव मंदिर हे मंदिर काठाच्या जवळ असून बरेचसे झाडीत लपलेले आहे. या मंदिराला 3 द्वार आहेत. त्यातील एका दारातून बाहेर पडल्यानंतर समोर दिसते ते लोणार सरोवर. मंदिरातनं बाहेर आलेलं सरोवर, अजून काय पाहिजे यार लाईफ मध्ये.
इथे अनेक पर्यटक वेळ घालवतात, कारण मंदिराच्या आवारात बसून तुम्हाला मनाला प्रसन्न करणाऱ्या या सरोवराच्या दृश्याचा आनंद घेता येतो. या मंदिरात पूर्व मंडपात शीर नसलेले गौरी शिल्प आहे. गाभाऱ्याच्या द्वारावर शिवपरिवार कोरलेला आहे. वाघ महादेव मंदिरातील स्तंभावर शिवपुराणातील कथा कोरलेल्या आहेत. इथे विविध प्रकारची रंगीबेरंगी फुलं बघायला मिळतात. आम्हाला पण नाही माहिती, आम्ही पण फिरत आलोय. पुढे गेल्यावर काहीच अंतरावर आपल्या नजरेस पडते ते म्हणजे मोर महादेव मंदिर. हे मंदिर तसं बघायला गेलं तर ऑलमोस्ट सरोवरामध्येच आहे, कारण हे मंदिर अगदीच काठावर आहे. आश्चर्याची बाब म्हणजे गाभाऱ्यातील शंकराची पिंड सुद्धा पाण्यात आहे. या मंदिराच्या परिसरात मोरांचा वावर खूप असतो, म्हणून या मंदिरास मोर महादेव मंदिर म्हणतात. पावसाळ्यात जेव्हा तलावाच्या पाण्याची पातळी वाढते तेव्हा या मंदिरात जाणं अशक्य होतं. या मंदिराचे बरेचसे भग्न अवस्थेतील अवशेष आपल्याला पाण्यात बघायला मिळतात. लोणार सरोवराच्या पाण्याचा परिणाम या मंदिराच्या दगडांवर सुद्धा बघायला मिळतो, कारण त्यावर काही ठिकाणी पांढरे डाग पडलेले आहेत. या जंगलातून जात असताना आमचं लक्ष वेधून घेतलं ते या वॉटरमेलन बेरीने, म्हणजेच छोटा कलिंगड. आता तुम्ही म्हणाल यात काय असं वेगळं, तर या फळाला एकच बी असते, पण तिचा आकार हा महादेवाच्या पिंडीसारखा असतो. निसर्गातील प्रत्येक गोष्टीत देव आहे असं ऐकलं होतं, पण इथे प्रत्यक्ष बघायला मिळतं. आता आपण चाललो या प्रवासातील शेवटचं मंदिर पाहायला, कमळजा माता मंदिर. मुळात या मंदिराच्या पुढे सुद्धा मंदिर आहेत, पण तलावाचं पाणी जास्त असल्यामुळे पायवाट पाण्याखाली गेलेली आहे आणि घनदाट जंगलातील वाट ही तितकीच धोकादायक होती, कारण या जंगलात अजूनही बरेचसे प्राणी अस्तित्वात आहेत. हे मंदिर हजारो वर्षापूर्वी हेमाडपंथी पद्धतीने बांधले गेले आहे आणि अजूनही चांगल्या स्थितीत आहे. हे मंदिर तलावाच्या काठावर असून त्याला 3 मुखं आहेत. उत्तरेकडील महाद्वारातून गंगा भोगवतीचे पडणारे पाणी दिसतं. कमळजा माता हे खूप लोकांचे कुलदैवत असल्यामुळे नवरात्रीत येथे फार मोठी जत्रा भरते. या सरोवराच्या पायथ्याशी 9व्या आणि 10व्या शतकात दैत्यांनी मंदिर बांधून वास्तव्य केलं होतं. त्यांचा त्रास वाढल्याने कमळजा मातेने या दैत्याचा वध करून हे स्थान काबीज केलं. तेव्हापासून नवरात्रात फार मोठा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. या देवीचं वाहन हे वाघ असल्यामुळे मंदिराच्या समोरच आपल्याला वाघाची मूर्ती बघायला मिळते. म्हणूनच या देवीसमोर नतमस्तक होण्याआधी या वाघाचं दर्शन घेऊन मगच आत देवीच्या दर्शनासाठी लोक जातात. देवीचे मंदिर अष्टकोनाकृती असून वरील भाग गोलाकार आहे. देवीचा मुखवट तांदळासारखा आहे. तिचा आकार माहूरच्या देवीसारखा आहे. पुराणामध्ये या देवीला पद्मावती देवी असेही संबोधले गेले आहे. या मंदिराच्या बरोबर समोर आहे सासू सुनेची विहीर, पण सध्या पाणी जास्त असल्यामुळे ती विहीर नजरेस पडत नाही. या फोटोत आपल्याला जी दिसते ती आहे सासू सुनेची विहीर. हिला सौभाग्य तीर्थ असंही म्हणतात. सासू सुनेच्या कधी गोड कधी खारट नात्याप्रमाणेच या विहिरीचं अर्ध पाणी गोड आणि अर्ध पाणी खारट आहे. म्हणूनच या विहिरीला सासू सुनेची विहीर असं म्हटलं जातं. या देवीची ओटी भरण्यासाठी नेहमी बायका इथे सहपरिवार येत असतात. कमळजा माता मंदिराच्या परिसरात काही माणसं दगडावर हात ठेवून डोळे बंद करून बसलेली दिसली. याबद्दल मंदिराच्या पुजारीकडे विचारपूस केली असता त्याने सांगितले की दगडाच्यावर हात ठेवून जर मनात एखादी इच्छा प्रकट केली आणि जर ती इच्छा पूर्ण होणार असेल तर तो दगड काही अंशी फिरतो. या मंदिराजवळ एक हनुमानाची मूर्ती कुठल्याही मंदिराशिवाय अशी स्थापित केलेली दिसते. ही मूर्ती इथे अशी का स्थापित केले आणि कधीपासून केले याबाबत फारशी माहिती मिळाली नाही, पण आजूबाजूचा कचरा पाहून नक्कीच वाईट वाटतं. इथे येणारे भाविक आणि पर्यटक या लोणार सरोवराचं पाणी बाटलीत भरून घेऊन जातात. या पाण्याला औषधी महत्त्व तर आहेच, पण इथल्या गाईडकडून असं सांगण्यात येतं की ह्या पाण्याने सोन्याचे दागिने धुतले तर ते अगदी नवीन दागिन्याप्रमाणे चमकतात.
हा दावा किती योग्य आहे माहीत नाही, पण असलं काही ट्राय करायचं असेल तर स्वतःच्या रिस्कवरच करा. मी सुद्धा एक लहान बॉटल भरून या सरोवराचं पाणी घरी आणलं. येथे सूक्ष्म प्राण्यांच्या प्राचीन वस्त्या आहेत. इथे कुठेही न बघायला मिळणारे कीटक इथे बघायला मिळतात. पण आज जो काही एक्सपिरियन्स घेतलाय त्यावरून इतकंच सांगेन की एकदा तरी आयुष्यात लोणारला नक्की भेट द्या. लोणार सरोवर आणि त्याच्या काठावर असलेल्या मंदिराची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक नक्की करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर रिमाइंडर नक्की मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत हे सरोवर आणि मंदिर बघायचे असतील तर या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांना सुद्धा या रहस्यमयी जागेबद्दल माहिती होईल. लोणार सरोवरापर्यंत कसं पोचायचं हे जाणून घ्यायचं असेल तर या आधीचा व्हिडिओ नक्की पहा. आणि जर तुमचा प्लॅन ठरलाच तर इतकंच सांगेन की या जागेचं पावित्र्य जपा, जंगलात फिरताना सावध राहा, आपल्याजवळ पाण्याचा मुबलक साठा ठेवा, कुठल्याही मंदिरावर नाव लिहू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपला कचरा आपल्यासोबतच परत न्या.